नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आज आपला ब्लॉग एकदा वेगळ्याच ठिकाणी चालू झालेला आहे आणि आपण आज आलेलो आहे शिवम भाऊकडे केस कापायला. भाऊला आल्याला उठवला आहे मी आज आणि केस कापायला आलो आहे मी झटक्यान. भाऊनी केस कापले पाहिजे मी पटक्यान, मला घरी जाता येईल झटक्यान. सो आपण आता केस कापू आणि बघा पुढं ब्लॉगमध्ये खूप मजा येणार आहे. असंच ब्लॉग बघत राहा आणि कमेंटमध्ये सांगा ब्लॉग कुठपर्यंत गेला आहे तर. सो चलो भेटू आपण थोड्याच वेळात. पाणी मार. चलो. तर मित्रांनो फायनली आपली कटिंग झालेली आहे, बघू शकता. भाऊनी कुछ इस तरह से बाल काटे मेरे. कसे वाटतात कमेंटमध्ये सांगा. आणि आता आपण निघू. दूध आणायची वेळ झालेली आहे आपली. आंघोळ बिंघोळ करू आणि दूध आणायला जाऊ. तर चलो चलते. या भाऊनी केस कापलेत आपले. इथं कसं बसलाय. किती झाले बे? किती झाले? 10 रुपये घ्यायचे वाढवले. 40 करतो आपला माणूस आहे. तू आपला माणूस आहे. 230 रुपये घे गप. बरोबर का नाही रे? किती करू त्याला विचार मला. हा तर मित्रांनो केस वगैरे कापून झालेले आहेत माझे. सो आता चाललं मी दूध आणायला. पाऊस तर येतोयच पण आता तरी पण मला दूध आणणं गरजेचं आहे कारण 2 दिवस ऑलरेडी आपली गाडी दुधाची बंद होती. इथे पाऊस चालूच आहे आपला. आजचा काय रे पाऊस चालूच आहे तरी आता मला दूध आणणं भाग आहे कारण दूध जर आज लावलं नाही तर लॉस होऊ शकतो मला खूप मोठा. चला आता दुधाची गाडी. हाय हाय आमची दूध डेअरी इथं आहे आणि ती आज बंद आहे. तो मला असं वाटतं माझी दुधाची गाडी मला आज पण बंद ठेवावं लागतं काय. चलो आपण न्यूटन मारू आणि घरपे जाऊ. तर मित्रांनो फायनली आपल्याला दूध भेटलेलं आहे. एवढं पावसाचं दूध भेटणं मुश्किल होतं पण तरी मला दुसरं डेअरीवाल्यानं दूध दिलं. काय विषय नाही. भाऊने रेट जास्त लावला पण आता जाऊ द्या. वेळाला किंवा टायमिंगला सीताफळं अशी गत झाली आपली. तो आता आपण दुधाची गाडी लावू कारण 2 दिवस झालं दुधाची गाडी बंद आहे. खूप मोठा लॉस होऊ शकतो मला. तो 4-5 कोटी रुपयाचा. चलो तर मित्रांनो बघू शकता आत्ता आपण जिमला तर गेलो नाही मी आज. दुधाची गाडी लावली होती. आत्ता मी बंद केली आहे सध्या. तर बघू शकता खूप पाऊस येतो. जोरदार पाऊस चालू आहे बघा. पाऊस काही कमी व्हायचं नाव घेणं झालं. इथं पार आमचं चेंबर पार इथलं भरलेलं आहे सगळं. तर मित्रांनो तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढं काही झालेलं नाही आहे. सो तरीही तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. अजून मला कढई घासायची. तो ब्लॉग आपला थोडासा बाकी आहे. तो ब्लॉग पूर्ण बघितल्याशिवाय कोणीच जाऊ नका. ब्लॉग तुम्ही जर इथपर्यंत आला तर पुढचा ब्लॉग तुम्ही बघा कारण मजा येणार आहे ब्लॉग.